सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विटशन भाग 236. मग आता क्रिश आणि कुहू खूप दिवसांनी भेटलेल्या त्यांच्या डॅडीच्या मिठीत गेले आणि ऋषीला बघून ती खूप सुखावली आणि ऋषीने सुद्धा त्या दोघांना मिठीत घेतलं आणि परी आपली बाजूलाच उभा राहिली हात बांधून त्या तिघांचं प्रेम बघत. आणि आता कसं असतं ना, लग्न झाल्यावर आणि मुलं व्हायच्या आधी पहिली प्रायोरिटी नवऱ्यासाठी बायको असते, बायकोसाठी पहिली प्रायोरिटी तिचा नवरा असतो. आणि खूप लांब लांबच्या टूर करून आल्यानंतर किंवा संध्याकाळी ऑफिसवरून घरी आल्यानंतर पहिलं बायकोला जवळ घ्यायचं, तिला मिठीत घ्यायचं, तिचे लाड करायचे, असं चालायचं. पण आता या 2 मुलांचा हक्क झाला होता त्याच्यावर आधी, आणि त्यामुळे परीचा आता 3रा नंबर लागत होता. आणि यातच खरं सुख होतं आणि हाच खरा संसार असतो. मग परीनं हसून त्याच्याकडे बघितलं आणि तिचा नंबर काय आत्ताच लागणार नाही हे तिला माहीत होतं. तिचा नंबर मुलं झोपल्यानंतर लागणार होता. म्हणून ती आपली त्याला पाणी आणायला गेली, त्याला पाणी दिलं, त्याला फ्रेश व्हायला पाठवला. आणि मग बॉडी बिल्डर असलेल्या ऋषीनं दोन्ही मुलं एका हातात, एक या हातात, एक त्या हातात सहज उचलून घेतलं आणि गेला जिने चढून बेडरूममध्ये. आणि आता झोपेपर्यंत क्रिश आणि कुहू त्याचा पिच्छा सोडणार नव्हते. त्यामुळे परी आपली बाहेरच थांबली आणि किचनकडे वळाली. आणि ऋषीचं जाणं तिला कळायचं, पण येणं अजिबात कळत नव्हतं. असाच कसाही वेषांतर करून यायचा प्रत्येक वेळी, आणि दरवेळी परी फसायची. आता जर बायकोच फसत असेल तर त्याला पहिल्यांदा बघितलेले किंवा आधी कधीच न बघितलेले कसे ओळखतील? तर अजिबात ओळखत नव्हते. आणि ऋषीच्या या टॅलेंटवर आणि कौशल्यावर परीला खूप अभिमान वाटायचा. आणि समोरच्या शत्रूला कळतच नव्हतं की आपल्याला सुरुंग लावून गेला तो ऋषी तिवारी होता. आणि परीनं लगेच नोकरांना डिनरमध्ये काहीतरी वेगळं बनवायला सांगितलं आणि ऋषीसोबत आताच एंजल आणि प्रिन्स या विषयावर बोलावं का, असं तिला वाटायला लागलं. पण नंतर तिने हा विचार केला की नको, हा विषय जेव्हाच्या तेव्हा घेतलेला बरा, कारण अजून बरीच वर्षे जाणार होती. मुलं लहान आहेत आणि रोजचा दिवस सारखा नसतो, असं तिला वाटलं. कदाचित एंजलचाही स्वभाव बदलेल. तसंही चिकू आहे आर्याला समजवायला. आता फक्त हे फॅमिली फ्रेंड म्हणून भेटतात, पण नंतर आणखीन स्कूलमध्ये जातील, हायस्कूलमध्ये जातील, कॉलेजमध्ये जातील आणि प्रत्येकाचे फ्रेंड्स वाढत जातील. कोण कोणाला आवडेल, कोण कोणाला पसंत पडेल हे काही सांगता येत नव्हतं. कदाचित आपल्या कोयललासुद्धा प्रिन्स सोडून दुसरा कोणीतरी आवडू शकतो. त्यामुळे आपणही जास्त आत्ताच या गोष्टीला महत्त्व द्यायला नको, असं म्हणून ती शांत राहिली. पण आता एंजल कधीच बदलणार नव्हती आणि आर्या तिला बदलू देणार नव्हती, कारण आर्याचा स्वभावच मुळात जिद्दी होता. कारण ती जिद्दी आईबापाची मुलगी होती आणि आईबापाच्या पुढे एक पाऊल असतातच मुलं. प्रिन्स तुझ्या हक्काचाच आहे आणि कोयलला इम्पॉर्टन्स देऊ नको, तू सतत प्रिन्ससोबत राहा, असं शिकवायची. त्यामुळे एंजलसुद्धा दर सुट्टीला विकेंडला मामाच्या घरी असायची आणि तिला येऊ नको म्हणायची हिंमत कोणाची नव्हती. सतत प्रिन्ससोबत बोलण्याचा प्रयत्न करायची आणि प्रत्येक वेळी उठसूट कोयलला घेऊन येणं परीला शक्य नव्हतं आणि ते शोभलंही नसतं. आणि त्यामुळेच या घरावर आर्याचा जास्त हक्क होता हे तिला माहीत होतं. आणि मग इकडे परीनं मुलांना खाऊ घातलं आणि सगळ्यांचा डिनर झाला नेहमीप्रमाणे. ऋषी असा मिशनवरून आला की पहिले 1-2 दिवस तरी मुलं त्याच्या मम्मीकडे असतात झोपण्यासाठी, ऋषी आणि परीला पूर्ण एकांत मिळावं म्हणून. तसं आज ऋषीच्या मम्मीने मुलांना स्वतःकडे झोपायला घेतलं, पण मुलांचा एकच हट्ट, आम्हाला डॅडीकडे झोपायचे. ऋषीनं सुद्धा दोघांना दोन्ही बाजूला घेतलं आणि बेडवर पडला. आणि कधी एकदा मुले झोपतील असं परीला वाटायचं. तिला फार फार आतुरता वाटत होती त्याच्या मिठीत जाण्याची आणि त्याच्या बाहुपाशात स्वतःला विसरून सामावून जाण्यासाठी ती आतुर झाली होती. पण ती कुहू इतकी बडबड करायची की काही विचारूच नका. आता मुली वडिलांच्या खूप जवळ असतात, त्यामुळे कोयलला ना ऋषी असला की परीची गरज नसायची. आणि डॅडी स्कूलमध्ये हे झालं, डॅडी स्कूलमध्ये ते झालं, डॅडी प्रिन्स असं म्हणाला, डॅडी प्रिन्सने मला सगळे टॉय दिले पण ते सगळे एंजलने तोडून टाकले, असं सगळं सांगायची.
आणि आता तिला या सगळ्यातला सिरियसनेस कळत नव्हता आणि ऋषीनं सुद्धा ते थोडंसं लाईटली घेतलं. क्रिश मात्र तिचीच बडबड ऐकत ऐकत कधीचाच झोपला होता आणि परी तर बेडवर आलीसुद्धा नव्हती. आणि ती म्हणाली, कुहू बेटा आता झोप ना, डॅडी कंटाळून आलेत ना. आणि ती म्हणाली, पण मला डॅडीसोबत बोलायचं आहे ना, माझं बोलणं रात्रभर संपणार नाही. आणि मम्मी तू एक काम कर ना, तू आणि क्रिशला घे आणि आजीकडे झोपायला जा. मी आणि डॅडी इथे झोपणार. हो ना डॅडी, मम्मीला जाऊ दे ना आजीकडे. आणि ऋषीनं परीकडे बघितलं, तिला डोळा मारून म्हणाला, कुहू बेटा तुला मम्मी आवडत नाही का. आणि कुहू म्हणली, हो मम्मी आवडते, मम्मी मला चिडत नाही, माझ्यावर खूप प्रेम करते. आणि ऋषी म्हणाला, मग आता सगळ्यांनी प्रेम करावं अशीच मम्मी आहे ना, मग डॅडीसुद्धा मम्मीवर खूप प्रेम करतात. मग मम्मीला कसं पाठवायचं आजीकडे झोपायला, मम्मी तर इथेच झोपणार. आणि कुहू म्हणाली, अच्छा पण मम्मी तिथं क्रिश आहे तर तू व्यवस्थित झोप, नाही तर खाली पडशील. आणि तिचं ते छोटे छोटे बोबड्या बोलातलं बोलणं ऐकून ऋषी म्हणाला, परी की कोयल राणी, मम्मीला कुठे झोपवायचं ते मी बघतो, सध्या तू झोप. डॅडी आता खूप कंटाळलेत आणि डॅडीचा कंटाळा घालवण्यासाठी मम्मीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि आता हे ऐकलं आणि परीनं तोंडाला हात लावला आणि खूप लाजली आणि हसायला लागली. आणि तिला आता काही बोलायचं नव्हतं, कारण तिनं तिच्या सगळ्या इमोशन्स राखून ठेवल्या होत्या आणि त्याच्या मिठीत जाऊनच ती सगळं स्पर्शानं बोलणार होती. आणि आता शेवटी दोन्हीही मुलं झोपली आणि ऋषीने सुद्धा डोळे झाकले. परीनं दोघांना बारीबारीनं उचललं आणि तिकडं त्याच्या आजीकडे सोडून आली आणि तो झोपला हे बघितलं आणि तिने कपडे चेंज केले. रात्रीचा नाईट गाऊन घातला स्पेशलवाला. जेव्हा ते दोघे एकांतात असतात तेव्हा ती घालायची तो. आणि हळूच त्याच्याजवळ आली आणि मग तिच्या लक्षात आलं की अरे आपण लाईट घालवूया, म्हणजे पुन्हा उठायची गरज नाही पडणार बेडवरून. आणि ती उठायला जाणार इतक्यात ऋषीनं तिला पकडलं आणि झटकन जवळ ओढून घेतली आणि तिला कसलीही बोलण्याची किंवा निसटण्याची संधी न देता पटकन तिच्या तोंडात तोंड घातलं. छातीला छाती भिडवली, बोटांमध्ये बोटं घुंपली आणि तिच्यावर कसलीही प्रस्तावना न करता ते इंटिमेट झाले. खूप खूप प्रणयलहरी आणि उचलायला मग लागल्या. आणि ऋषी म्हणाला, परी मुलींसोबत खूप गोड बोलावं लागतं मिशनवर आणि ते तेवढ्यापुरतं असतं, पण त्या उगीचच आशा लावून बसतात आणि बायकोपासून दूर आहे तर तिची आठवण येत नाही का, तिची आठवण आली तर आम्ही आहोतच, असं काही बाई बोलतात आणि हिंट देतात. परी म्हणाली, अशी थोडीच असतं की एखादा पुरुष कामानिमित्त बायकोपासून दूर असेल तर त्यांना लगेच असं करावं. मूर्ख असतात त्या बायका, तुझा ज्या अशा विचार करतात. शरीर सुखाच्या पलीकडे सुद्धा दुसरं काहीतरी असतं एखाद्या व्यक्तीच्या मनात, एखाद्या पुरुषाच्या मनात. आणि तू तसा नाहीस मला माहीत आहे आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. 15 दिवस, एक महिना तुझा विरह सोसते, ते कशासाठी. ऋषी म्हणाला, मला सगळं माहीत आहे आणि मी तुझा कायम ऋणी राहीन. जे तू माझ्यासाठी केलंस ते इतर कोणीही करू शकलं नसतं. असं म्हणून त्यानं पुन्हा तिला मिठीत घेतली आणि दोघेही झोपले. आणि आता ऋषी मिशनवरून आल्यानंतर आठवडाभर तरी घरी असणार होता, पण त्याचं काही खरं नव्हतं हे परीला माहीत होतं. एमर्जन्सी आली की तो पळणारच होता. परी सतत देवाला हात जोडून म्हणायची की कोणतीही एमर्जन्सी येऊ देऊ नको. मुलांना त्यांच्या डॅडीसोबत सलग 3 तास एखादी मूव्ही तरी बघू दे. मग आता काय, मुलं जाम खुश होती. गार्डन, मूव्ही असलं सगळं एन्जॉय करायचं होतं त्यांना आणि डॅडीसोबत स्वतःच्या बर्थडेचे प्लॅन करायचे होते. पण आता इतके सगळे प्लॅन करूनही उपयोग नसतो. ऋषी तेव्हा तरी असतो की नसतो कुणास ठाऊक. आणि परी त्याला म्हणाली, ऋषी तुला आठवतं आपण कधी ॲनिव्हर्सरी साजरी केली होती आपली, आणि ही कितवी ॲनिव्हर्सरी आहे रे आपली. आणि ऋषी हसायला लागला आणि त्याची मम्मी परीला म्हणाली, अगं परी बेटा त्याला आता त्याचा बर्थडे तरी आठवतोय का विचार. आणि ऋषी म्हणाला, मम्मी बर्थडे आठवतो पण साजरा केला नाही कधी. आणि परी म्हणाली, हो ना, आणि आता मी तुझा बर्थडे साजरा करणार, मला काहीही बहाणा नको आहे. प्लीज ऋषी माझ्यासाठी मला तुझा बर्थडे एक तरी साजरा करू दे. अरे सगळ्यांचे बर्थडे साजरे होतात, ॲनिव्हर्सऱ्या होतात, मुलांचे बर्थडे धूमधडाक्यात होतात. तू कधी असतोस कधी नसतोस, मीच सगळ्यांना अटेंड करते. मग आता यावेळी जर मोका आहे तर तू मिशनवरून आला आहेस तर प्लीज 8 दिवसांनी असणारा तुझा बर्थडे करूया का. तू काहीही करू नकोस, मी सगळं प्लॅन करते आणि सगळ्यांना बघू दे ना आपल्याकडची पार्टी. आणि तो म्हणाला, ओके. आणि आता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, कारण आता आपल्याकडे सुद्धा पार्टी होणार असं त्यांना वाटलं.
आणि आता आजही संडे होता आणि आर्याने नित्य नियमाप्रमाणे सकाळीच ड्रायव्हरसोबत एंजल आणि युवीला आर्यनकडे सोडलं आणि प्रिन्सेसकडे. प्रिन्सेससुद्धा एंजलची वाट बघतच होती. स्वीटीलासुद्धा मुलं येणार म्हणून खास पदार्थ बनवले होते. आणि आज या छोट्या छोट्या मुलांनी फारच विचित्र गेम सुरू केला होता. काय तर म्हणे जमिनीवर पाय ठेवायचा नाही आणि जो जमिनीवर पाय ठेवेल ना तो हरणार आणि जो जिंकला त्यानं सांगेल ती शिक्षा जो हरला त्यानं घ्यायची. आणि आता 4ही मुलं हॉलमध्ये होती आणि या गेममध्ये एंजल, प्रिन्सेस आणि प्रिन्स यांनी भाग घेतला होता. युवी खेळत नव्हता. आणि मग आता एक जण डायनिंग टेबलवरच्या खुर्चीत बसलं, दुसरं सोफ्यावर, तिसरं पण सोफ्यावर. आणि या खेळामध्ये युवी नव्हता, तो लहान होता. मग स्वीटीनं सगळ्यांसाठी गरमागरम नाश्ता आणला आणि आता प्रिन्सेस ऑलरेडी डायनिंग टेबलवरच बसली होती. डायनिंग टेबलपासून दूर होते एंजल आणि प्रिन्स. आणि स्वीटी म्हणाली, चलो बच्चो, लवकर लवकर या आणि हे खा. आणि आता प्रिन्सेसला सोपं होतं तिथंच बसून खाणं. पण आता प्रिन्स आणि एंजल डायनिंग टेबलपर्यंत कसे येणार? आणि प्रिन्स म्हणाला, मॉम तू प्लीज मला ते इकडे देशील का? मी सोफ्यावर बसून खातो. एंजलसुद्धा म्हणाली, हो मामी, मला इथेच दे ना प्लीज. आणि स्वीटी म्हणाली, नाही एंजल, प्रिन्स तुम्ही दोघांनीही इथे या, तिकडं काहीही मिळणार नाही. युवी आणि प्रिन्सेस बसलेत ना, तसंच तुम्हीही बसा. आणि एंजल म्हणाली, मामी आमचा गेम आहे आणि सोफ्यापासून डायनिंग टेबलपर्यंत कसं येऊ? माझा पाय जमिनीवर पडेल आणि मी हरेन. आणि स्वीटी म्हणाली, असला कसला गेम आहे? प्रिन्स म्हणाला, मॉम आम्ही ना फ्लोअरवर पाय ठेवणारच नाही, असला गेम आहे. स्वीटीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, ओ माय गॉड, कुठून कुठून असले भन्नाट गेम सुचतात तुम्हाला काय माहीत. आणि जिंकण्याचं स्किलसुद्धा असतं बरं का यांच्यामध्ये. आणि आता तिकडून येत होते आर्यन मामू आणि एंजल लगेच म्हणाली, मामा मला उचला ना आणि डायनिंग टेबलवर ठेवा ना. तसा प्रिन्स म्हणाला, नाही नाही एंजल, ही चीटिंग आहे. डॅड तुम्ही तिला हेल्प करू नका, आमचा गेम सुरू आहे. तसं आर्यनने एंजलला उचलायला हात पुढे घेतले होते, ते मागे घेतले आणि म्हणाला, ओ आय सी. तो म्हणाला, एंजल बेटा, गेममध्ये मी काही नाही बोलू शकत, तुमचं तुम्ही खेळा. आणि तिथेच सोफ्यावर बसला. आता तन्वी आली, अर्जुन आली, सगळे डायनिंग टेबलवर आले. प्रिन्स आणि एंजल मात्र सोफ्यावर होते. आणि तन्वी म्हणाली, आता या दोघांना काय झालं? डायनिंग टेबलवर का नाही येत? प्रिन्सेस म्हणाली, दादी आमचा गेम सुरू आहे. आणि त्यानं गेम समजावून सांगितला. आणि आता सगळ्यांनाच उत्सुकता होती की प्रिन्स आणि एंजल डायनिंग टेबलपर्यंत कसे येणार. आणि तन्वी म्हणाली, कुणीही बोलू नका बरं का, आणि बघूच ते काय करतात. याच्यातूनच मुलांची कल्पकता वाढते आणि अशा प्रसंगी ते काय मार्ग काढतात हे दिसतं. आणि प्रिन्स म्हणाला, एंजल तू इथेच बसणार आहेस का? अगं जा ना, तुला नाश्ता करायचा नाही का? असं तो तिला म्हणाला, कारण एंजल हरली की त्याला जिंकायला बरं ना म्हणून. पण आता एंजलसुद्धा हुशार होती. ती म्हणाली, ओके प्रिन्स, मी जाईन, पण मी जी आयडिया वापरेन ती तू वापरायची नाही, कळलं? ती चिटिंग ठरेल. असा नवीनच रूल एंजलने घालून दिला. प्रिन्स म्हणाला, ओके. आणि महाहुशार एंजल सोफ्यावर रांगत रांगत फिरायला लागली. तिनं सगळ्या सोफ्यावरच्या पिलो एकत्र केल्या, थोड्या थोड्या अंतरावर पिलो फेकल्या आणि एका पिलोवर उड्या मारत मारत बेडकासारखी डायनिंग टेबलपर्यंत आली. आणि तिची ही हुशारी बघितली आणि अर्जुन हसला आणि मला, दॅट्स लाईक माय शेरनी. बघितलं तनू? आणि तन्वी हसली आणि म्हणाली, हो बिलकुल आर्यासारखी आहे बंडलबाज. आणि आता प्रिन्सने ही आयडिया वापरू नये किंवा त्याच उशांवरून येऊ नये म्हणून तिनं आधीच तिला बांधून घेतला की जे मी करीन ते तू करायचं नाही. मग आता एंजलचा पाय तर अजिबात जमिनीवर पडला नाही. ती आरामात येऊन डायनिंग टेबलवरच्या खुर्चीत बसली, खायलासुद्धा लागली. आणि प्रिन्स आता विचार करायला लागला की मी काय करू? डॅडीला तर उचलून ठेवू शकत नाही, असं म्हणू शकत नाही, कारण मघाशी त्यांना सांगितलं आहे गेममध्ये इंटरफेअर करू नका. आणि आता काय करायचं म्हणून त्यानंच कधीतरी तिथं ठेवलेले स्केट दिसले आणि तो हसला आणि स्केटिंग रोलवर उभा राहिला आणि झूम करून सोफ्यापासून डायनिंगपर्यंत आला आणि तिथंच ठेवले आणि पटकन खुर्चीवर बसला आणि म्हणाला, यस. आणि ते स्केट घालून मी कुठेही फिरू शकतो, जमिनीवर पडणारच नाहीत पाय. त्याची ही हुशारी बघून सगळे हसले. आणि प्रिन्स मला, एंजल आता तू काय करशील? तू या पिलो कुठे कुठे घेऊन जाशील सांग बरं? आणि एंजल पुन्हा विचार करायला लागली. त्यापेक्षा डायनिंग टेबल ते सोफा इथेच फिरायचं आपण असं ठरवलं तिनं. जमिनीवर पाय ठेवतच नव्हती. आणि आता
प्रिन्स मात्र स्केटवर पाय ठेवून अर्जुनच्या खोलीत, हॉलमध्ये, स्टडीमध्ये सगळीकडे फिरायचा. बंदा खूप हुशार होता, पण प्रिन्सेस एंजल मात्र एका जागी थांबल्या होत्या. मग स्वीटी किचनमध्ये होती. तिला मिठाची भरणी हवी होती. ती म्हणाली, प्रिन्सेस अगं ती मिठाची भरणी देतेस का? आणि प्रिन्सेस म्हणाली, मॉम मी नाही उठू शकत, तू घे ना. स्वीटी म्हणाली, प्रिन्सेस आता बाद झाला ना तुमचा गेम. अगं सकाळपासून एका जागी आहे तू, जरा तरी हालचाल कर. आता लंच करायची वेळ आली. पण प्रिन्सेस उठायला तयार नव्हती, ती हरेल म्हणून. शेवटी ती म्हणाली, मग बघ मम्मी, ही मिठाची छोटी बरणी फेकते. असं म्हणून तिनं स्वीटीला काही कळायच्या आत मिठाची बरणी फेकली आणि फुटली. आणि अरे देवा, स्वीटीनं आता वैतागून डोक्यावरच हात मारला. आणि आता एंजल युवीला म्हणाली, मला कलरिंग बुक आणून देतोस का, मी इथेच करते. युवी म्हणाला, मी नाही देणार, तू घे. तसं एंजल त्याच्यावर चिडली आणि त्याच्यावर दादागिरी करत म्हणाली, युवी मी तुझी मोठी बहीण आहे ना, मग तू माझं काम ऐकायचं. आणि प्रिन्स म्हणाला, नाही एंजल, तुला जे करायचं ना स्वतः कर, त्याला सांगू नको, नाहीतर गेम हरली म्हणून समज. आणि एंजल, तू तुझं कलरिंग बुक घेऊन आलीस का? एंजल म्हणाली, नाही, तुझ्या रूममध्ये आहे ना, तेच दे. आणि प्रिन्स म्हणाला, नाही नाही नाही, ते मला कुहून दिले तर मी ते नाही देणार. आणि हे ऐकून एंजलला राग आला आणि पुन्हा आता ते कलरिंग बुक कधी तोडावं या विचारात होती. एंजल म्हणाली, ओके, त्यापेक्षा मी हलतच नाही, तिथेच बसली. आणि आता कशाचं काय? या दोघीही माकडासारख्या त्या खुर्चीला चिकटून बसल्या होत्या. प्रिन्स मात्र इकडून तिकडून स्केटवर पळायचा. आणि फायनली या गेमचं काय होणार कुणास ठाऊक असं सगळ्याला वाटलं. आणि आता झालं असं की प्रिन्सेसचा पाय स्केटिंगवरून घसरला आणि तो जमिनीवर पडला. त्याचे पाय जमिनीवर टेकले, त्यामुळे एंजल खूप हसायला लागली. प्रिन्स हरला म्हणून ती हसत होती आणि प्रिन्सला सुद्धा राग आला आणि तो एंजल खुर्चीवरून खाली कधी उतरते याची वाट बघत होता. आणि आता एंजलला लागली वॉशरूम, आणि वॉशरूमपर्यंत कसं जायचं. आणि प्रिन्स तिच्यावर लक्ष ठेवूनच होता. तर प्रिन्सने पटापट सगळ्या पिलो उचलल्या आणि सोफ्यावर नेऊन ठेवल्या आणि म्हणाला, आता कशी जाशील. आणि एंजलने खूप वाट बघितली आणि तिनं आता खुर्चीवरून सोफ्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पिलो घ्यायचा असं तिच्या मनात होतं. पण आता तिची उडी अपुरी पडली आणि ती दणकन फ्लोअरवर आपटली. तिच्या बॅकला मारही लागला आणि तिचे पायही टेकले. आणि प्रिन्स खूप हसायला लागला. आणि हा गेम प्रिन्सेस जिंकली काहीही न करता. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. आता घरातले सगळे हसत होते त्यांच्या या गेमला. आणि आर्याची एंजल बॅग चोळत म्हणाली, पुढच्या संडेला मी येणार आणि तुला हरवणार. आणि प्रिन्स म्हणाला, मी हरलं तरी चालेल, पण तुला जिंकून देणार नाही. आणि यांची टशन बघून आर्यन आणि स्वीटीची आठवण यायची सगळ्यांना. आणि आता सगळ्यांचा लंच सुरू होता. त्याचवेळी एंजल गुपचूप त्याच्या रूममध्ये गेली आणि कुहूनं दिलेली जी कलरची वही होती त्यातलं एक पान चिडून फाडायला लागली. आणि त्याचवेळी प्रिन्ससुद्धा तिकडे गेला आणि त्याची चाहूल लागताच एंजलने हात मागे घेतला. बेडशीट खाली, उशीखाली, इकडे तिकडे ते सगळे फाडलेले पेजेस लपवून ठेवले. पण त्याला एंजलवर शंका आली आणि तो म्हणाला, तू काय लपवतेस तुझ्या हातात. आणि ती म्हणाली, काहीच नाही. आणि प्रिन्सने तिचा हात जबरदस्ती पकडला आणि बघितलं आणि त्याची कलरिंग बुकमधले पेजेस होते. त्याला तिचा फार राग आला आणि त्यानं एंजलच्या कानाखाली मारली आणि म्हणाला, मागच्या वेळीसुद्धा तू टॉय तोडलंस ना, आणि पुन्हा माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. आणि ही बुक मला तिने दिली होती कुहूनं, तू का असं केलं. असं तो फार चिडला आणि बोलला. एंजलला मात्र प्रिन्सचा राग आला आणि त्याहीपेक्षा जास्त त्यानं कुहूचं नाव घेतलं म्हणून तिचा राग आला. मग दुसऱ्या दिवशी तिनं एक नवी कोरी कलरिंग बुक विकत घेतली आणि स्कूलमध्ये त्याला द्यायला गेली. आणि प्रिन्सने चिडून ती कलरिंग बुक घेतली आणि डस्टबिनमध्ये फेकून दिली. आणि एंजलचा खूप अपमान झाला. आणि आता ते बघून कुहू मात्र हसायला लागली आणि ती हसली. आणि आता एंजल आणि कुहूमध्ये शीतयुद्ध पेटायला लागलं.